नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो हीच महाराजांचरणी प्रार्थना. रविवार 21 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचे पारायण कसे करावे, सुरुवात कधीपासून करावी याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुरुचरित्राचे पारायण कसे करावे याची माहिती बऱ्याच जणांना आहे, परंतु ज्यांनी गुरुचरित्राचे पारायण या अगोदर केले नाही, जे नव्याने पारायण करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा, म्हणजे गुरुचरित्र पारायण करताना आपल्याकडून कोणत्याही चुका होणार नाहीत. श्री गुरुचरित्र पारायण हे श्री दत्त महाराजांची जयंती असते त्यावेळी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असते त्यावेळी आपण गुरुचरित्र पारायण करतो. पण तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण करू शकता. अंतःकरण असता पवित्र तर सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. गुरुचरित्र का वाचावे तर गुरुचरित्र हे 5वा वेद मानले जाते. प्रचंड दैवी शक्ती असलेला हा ग्रंथ आपल्या संसारिक जीवनात आपण अनेक अडचणींचा सामना करत असतो. अशा काही अडचणी असतात त्यातून अजिबात मार्ग निघत नसतो. गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे आपली अनेक संकटापासून सुटका होते. तुम्ही जर कधीच गुरुचरित्राचे पारायण केले नसेल तर एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण कराच. खूपच चांगला अनुभव येतो. वर्षातून कमीत कमी 7 वेळा गुरुचरित्राचे पारायण करावे. बरेच जण प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचे पारायण करतात. गुरुचरित्राचे पारायण आपल्याला प्रत्येक महिन्यात करणे शक्य नाही, तर आपण गुरुचरित्राचे पारायण हे गुरुपौर्णिमा, दत्त महाराजांची जयंती, श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती, स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तसेच श्रावण महिन्यातही आपण गुरुचरित्राचे पारायण करू शकता. तुम्हाला जर आता शक्य नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यात गुरुचरित्राचे पारायण नक्कीच करा. श्री गुरुचरित्राचे निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. तर हे गुरुचरित्र पारायण कोण कोण करू शकतो तर गुरुचरित्राचे पारायण महिला, मुले, मुली, पुरुष, गरोदर स्त्रिया हे सर्वजण गुरुचरित्राचे पारायण करू शकतात. गरोदर स्त्रिया जर पारायणास बसणार असतील तर त्यांनी 7व्या महिन्यापर्यंतच बसावे, कारण पारायणासाठी दररोज 2 ते 2.5 तासांचा कालावधी लागतो. तर इतका वेळ एका ठिकाणी बसणे शक्य असल्यास तरच आपण 7व्या महिन्यानंतर करू शकता, किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 7व्या महिन्याच्या आतच हे गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. रविवार 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी आपल्याला पारायणाची सांगता करायची आहे. त्यामुळे आपल्याला रविवार 14 जुलैपासून पारायणास सुरुवात करावी. 7 दिवसाचे पारायण करावे व 8व्या दिवशी गुरुपौर्णिमेला पारायणाची सांगता करावी. गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याचे काही नियम आहेत. तर गुरुचरित्र ग्रंथ हा ब्रह्ममुहूर्तावर उठून मगच वाचावा. यावेळी मन प्रसन्न असते, सर्वत्र शांत वातावरण असते, म्हणून ब्रह्ममुहूर्तावर वाचलेला बरा. ब्रह्ममुहूर्तावर उठून शुचिर्भूत होऊन पूजेची मांडणी करावी व ग्रंथ वाचण्यास सुरुवात करावी. ज्या दिवशी आपण गुरुचरित्राचे पारायण करण्यास सुरुवात करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य द्यावा. गुरुचरित्र ग्रंथ हा ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत कधीही वाचला तरी चालतो. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत गुरुचरित्र ग्रंथ वाचू नये. या वेळेत दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. आपण ज्यावेळी घरी गुरुचरित्राचे पारायण करतो त्यावेळी ते 7 दिवसाचेच करावे. 1 दिवसाचे पारायण हे मंदिर, मठात किंवा केंद्रात सामूहिकरित्या करावे. मासिक धर्म जवळ आला असेल किंवा आपण गावी जाणार असाल तर गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करू नये, कारण गुरुचरित्र मध्येच बंद करू नये. तुम्हाला आता गुरुपौर्णिमेपर्यंत पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही आता श्रावण महिन्यात जवळ आला आहे, तुम्ही श्रावण महिन्यातही गुरुचरित्राचे पारायण करू शकता. गुरुचरित्र वाचण्यासाठी ठराविक वेळ व ठिकाण निवडावे. एकदा पूजेची मांडणी केल्यानंतर 7 दिवस मांडणी हलवू नये. रोज एकाच ठिकाणी बसून पारायण पूर्ण करावे. गुरुचरित्राचे पारायण करत असताना घरी अजिबात मांसाहार करू नये. आपण स्वतः तर करायचं नाहीच आणि आपल्या घरातल्या दुसऱ्यांनाही कोणालाहीच बाहेर घरात कुठेही मांसाहार करून द्यायचा नाही. जी व्यक्ती पारायणास बसणार आहे त्यांनी बाहेरचे जेवू नये किंवा बाहेरचे कोणतेच पदार्थ जसे चॉकलेट, बिस्किट्स किंवा खारी टोस्ट असले कोणतेही पदार्थ अजिबात खायचे नाहीत. या 7 दिवसामध्ये आपण हे पदार्थ पूर्णपणे टाळायचे आहेत. कांदा, लसूण पूर्णपणे वर्ज करायचा आहे. तसे तुम्ही एकच धान्य खायचं आहे, म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी यापैकी एकच धान्य तुम्ही खायचं आहे. म्हणजे तुम्ही चपाती जर खाणार असाल तर चपातीच खावा, भाकरी खाणार असाल तर भाकरीच खावा. भात टाळा तरी चांगलाच, भात खाऊच नका. यामध्ये तुम्ही कोणत्या भाज्या खाऊ शकता तर बटाटे, गाजर, भेंडी, वाल, ढोबळी मिरची, लाल मिरची, हिरवी मिरची दोन्ही पण मिरची तुम्ही खाऊ शकता. तसेच कोबी, फ्लावरही तुम्ही खाऊ शकता. कांदा घालायचा नाही, लसूण वापरायचं नाही, म्हणजे काय चवी लागत नाही असं नाही. तर कांदा लसूण न वापरताही भाज्या खूप छान होतात. कांदा लसूण हे फक्त तुम्ही तुमच्यापुरतंच पाळायचं आहे. घरच्यांनी खाल्ला तरी चालतो. तर तुम्ही सकाळची भाजी संध्याकाळी खाल्ली तरी देखील चालते. गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही या 7 दिवसामध्ये गुरुचरित्राचे पारायण करणार असाल तर यामध्ये आषाढ एकादशी येते. तर या दिवशी तुम्ही शाबूची खिचडी, फळे, दूध, चहा घेऊ शकता.
यामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. तसे तुम्ही गादीवरही झोपू नये, चटईवर झोपावे. कमरेचा त्रास असल्यास दिवाणवर चटई टाकून तुम्ही झोपू शकता. पारायण करताना खाली बसण्यास जमत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसूनही वाचू शकता. गुरुचरित्राचे पारायण करत असताना कोणते कपडे घालावी, तर आपण साडी नेसू शकता, ड्रेस घालू शकता, कोणत्याही रंगाची वापरू शकता. पण तुम्ही या 7 दिवसामध्ये काळ्या रंगाची कोणतेही कपडे वापरू नयेत. पारायण काळात पूजा मांडणी कशी करावी, तर आपल्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर त्याची पूजा करावी, किंवा दत्त महाराजांचा फोटो नसेल तर आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर त्याची पूजाही तुम्ही करू शकता. चौरंगी घेऊन त्यावर कापड अंथरावे, त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवावा. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असल्यास मूर्ती किंवा फोटो ठेवावा. त्या फोटोसमोर वाटीमध्ये पाणी, खडी साखर ठेवावी. तुम्ही कलशाची मांडणी करणार असाल तर तुम्ही कलशही मांडू शकता. तसेच तुम्ही बसण्यासाठी आसन घ्यावे, रांगोळी काढावी, धूप, दीप, अगरबत्ती, आरतीचे ताट हे सर्व घेऊन त्या पद्धतीने पूजा मांडणी करावी. पारायण कालावधीमध्ये रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्र पोथीस नैवेद्य दाखवावा. रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावे. श्री गुरुचरित्र पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचावेत ही सर्व माहिती ग्रंथामध्ये दिली आहे. तरी देखील तुम्हाला सांगते. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय, 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय, 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय. त्याप्रमाणे तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकता. हे गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने तुम्ही करायचे असते व 8व्या दिवशी सांगता करावी. सांगते दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथास नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा, मगच आपण भोजन करावे. अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण करताना नियम पाळूनच पारायण करावे, तरच या पारायणाची फलप्राप्ती होते. तर गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये आपण नक्कीच गुरुचरित्राचे पारायण करा. नक्कीच चांगला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.